ज्या विद्यार्थ्यांनी 17 नंबर फॉर्म फिलअप केलेला आहे व जे विद्यार्थी 17 नंबर फॉर्म फिलअप करणार आहे अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। नमस्कार, मी अनंत आपलं स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनल स्टुडंट समस्या। तर मित्रांनो, 17 नंबर फॉर्म म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, ज्या विद्यार्थ्यांनी कधीही 10वी व 12वी दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांना 17 नंबर फॉर्म हा भरला जातो व त्यांची एक्झाम ही कंडक्ट केली जाते। तर त्यासाठी महत्त्वाचे लागणारे डॉक्युमेंट 10वी साठी तुम्हाला कमीत कमी 5वी पास असणं गरजेचं आहे व त्यामध्ये लागणारे डॉक्युमेंट आहे तुमचं आधार कार्ड, लिव्हिंग सर्टिफिकेट। लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमचा शाळेचा दाखला। त्यानंतर तुम्हाला डोमेसाइल लागणार आहे। डोमेसाइल नसेल तर तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प वरती ऍफिडेव्हिट बनवून द्यायचं आहे व ते अपलोड करायचं आहे। या सर्व डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थितरित्या अपलोड करायचं आहे। एक फोटो लागणार आहे आणि सिग्नेचर लागणार आहे। फोटो हा तुमचा क्लिअर असायला हवा आणि सिग्नेचर तुमची व्हाईट पेजवर असायला हवी आणि फॉर्म भरताना तुमचं स्वतःचं नाव चुकवायचं नाही, तुमच्या आईचं आणि तुमच्या वडिलांचं नाव चुकवायचं नाही, डेट ऑफ बर्थ आणि तुमचा आधार कार्ड नंबर हा न चुकता तुम्हाला फिलअप करायचा आहे व्यवस्थितरित्या, आणि तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊन जाईल। त्यानंतर 12वी साठीच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचं 10वी पास असणं गरजेचं आहे व 1 वर्षाचा गॅप असणं गरजेचं आहे। फॉर्म फिलअप करताना लागणारे डॉक्युमेंट आहेत आधार कार्ड, त्याच्यानंतर तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच की शाळेचा दाखला, त्यानंतर तुमचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुमचं मार्कशीट आणि तुमचं डोमेसाइल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। डोमेसाइल नसेल तर 100 रुपयाच्या स्टॅम्प वरती तुम्हाला ऍफिडेव्हिट बनवायचं आहे। जर तुमच्याकडे एलसी ही ओरिजिनल नसेल तरी तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प वरती ऍफिडेव्हिट बनवून एलसी सोबत ते ऍफिडेव्हिट अपलोड करायचं आहे। तुमची फाईल ही 500 KB पेक्षा जास्त नसायला हवी। 500 KBच्या आतच तुमची ही फाईल असायला हवी। तुम्ही फक्त पीडीएफ अपलोड करू शकता, तुम्हाला जेपीजी फॉर्मॅट अपलोड करता येणार नाही। महत्वाचं म्हणजे फॉर्म फिलअप करण्या अगोदर तुम्हाला ज्या शाळेत ऍडमिशन घ्यायचं आहे त्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये एकदा तुम्हाला जायचं आहे, तिथं विचारायचं आहे मी 17 नंबर फॉर्म फिलअप करतोय, फिलअप करू का नको आणि तुमच्या कॉलेजचं नाव टाकू का नको, या सर्व गोष्टींची पूर्तता तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन करायची आहे। त्यांना हेही विचारायचं आहे की डॉक्युमेंट्स काय लागतील व फीस किती लागेल, नाहीतर तुम्हाला गंडवण्याचं काम त्या ठिकाणी होऊ शकतं। तुम्ही कुठेही फसू नका असं माझं म्हणणं आहे। जर तुम्हाला फॉर्म माझ्याकडून फिलअप करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या ग्रुपवर तुम्ही जॉईन होऊ शकता आणि मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून माझ्याकडून तुम्ही फॉर्म फिलअप करून घेऊ शकता। तुम्हाला पूर्णपणे माहिती दिली जाणार आहे। एवढंच होतं व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।